नमस्कार, मी गिरीश चंदने. खारघर, नवी मुंबई येथे आमची कंपनी आहे. त्याचं नाव आहे ऑटोफिल वॉटर कंडिशनर. तर ऑटोफिल वॉटर कंडिशनर ह्या कंपनीमध्ये तंत्रज्ञान मोठं करण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याची प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केलेली आहेत. आणि त्या प्रोडक्टमधलं एक प्रोडक्टचं नाव आहे वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर, ज्याची माहिती देण्यासाठी आज मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला आहे. भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की लोकांकडे लाखो रुपयाचे मोबाईल असतात, पण त्यांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन नसते. मग हे काय कारण आहे? हे कारण एकच आहे की वॉशिंग मशीनला लागणारं जे योग्य पाणी आहे ते ग्रामीण भागामध्ये नाहीये. आणि म्हणून काय झालंय की लोकांनी असा एक समज करून घेतलाय की आपल्यासाठी वॉशिंग मशीन नाहीये किंवा आपल्याकडे आपलं परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे वॉशिंग मशीन घेण्याची. कारण जो माणूस 22,000 रुपयाचा मोबाईल घेऊ शकतो तो 12,500 रुपयाची मशीन घेऊ शकत नाही असं नाहीये. पण प्रश्न असा आहे की हा ट्रेंड आहे, हा एक समज आहे की वॉशिंग मशीनसाठी योग्य पाणी आपल्या भागामध्ये नाहीये. आपल्या भागामध्ये जड, खारट, क्षारयुक्त पाणी आहे आणि त्याच्यामुळे आपला हा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं, विरोधाभास दिसतो की त्याच्याकडे गाडी असते, बंगला असतो आणि मात्र त्याच्याकडे वॉशिंग मशीन नसते. तर त्याचं कारण आर्थिक परिस्थिती नसून ते कारण आहे खरं ते म्हणजे आपली वॉशिंग मशीन लागणारं योग्य पाणी. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे काही इतर उपाय आहेत ते उपाय पूर्णपणे कुचकामी ठरलेले आहेत. कारण तो सॉफ्टनर तुम्हाला वापरता येत नाही, तुम्हाला आरओ वापरता येत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही एक डेव्हलपमेंट केले. या प्रोडक्टचं नाव आहे वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर. त्याला एक इनलेट आहे, एक आउटलेट आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ते कसं लावायला किती सोपं आहे. तर वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनरचं मेन काम काय आहे? त्याचं काम एकच आहे की पाण्यामध्ये जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहे त्या कॅल्शियम मॅग्नेशियमची चिकटण्याची क्षमता नष्ट करायची, त्यांना निष्क्रिय करायचं आणि त्याच्यामुळे पाण्याची द्रावण क्षमता वाढते. आणि आमच्याकडे आता खूप उदाहरणं आलेली आहेत की वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर आपले कपडे खूप चांगले निघतात, कपडे स्वच्छ निघतात, कपडे पिवळे पडत नाहीत, कपड्यांची चमक टिकून राहते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वॉशिंग मशीनचा मेंटेनन्स पूर्णपणे शून्य होतो. एक दोन उदाहरणं द्यायची म्हटली तर सुहास मोहन काळे हे जे सर आहेत त्यांच्याकडे आम्ही वॉशिंग मशीनचं वॉटर कंडिशनर वापरलंय आणि त्याच्यामुळे त्यांचा जो वॉशिंग मशीनचा ड्रम आहे तो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय त्याप्रमाणे पूर्णपणे एकदम क्लीन राहिलेला आहे. कित्येक हे वॉशिंग मशीन मी 10 एप्रिल 2025 पासून वापरतोय. माझ्या घरच्या विहिरीचा TDS 3,000च्या आसपास असतो. आणि हे बघा, सरांनी दिल्याप्रमाणे मी शॉर्पनर बसवलेले होते. एवढा TDS असून पण माझा मशीन एक साधारण 5 महिने होऊन गेले वापरतोय मी, पण काहीही प्रॉब्लेम आलेला नाही अजून. आणि आतमध्ये बघा, कुठल्याही प्रकारचा क्षाराचा थर वगैरे काय गंजलेलं वगैरे कुठं काय दिसत नाही. आणि या इन्स्ट्रुमेंटला काय असतं? तर या इन्स्ट्रुमेंटला एक इनलेट असतं आणि एक आउटलेट असतं. तर हे जे इनलेट आहे हे वॉशिंग मशीनला लागतं आणि हे जे कनेक्शन आहे इथे तुमचा पाईप लागतो. त्याला एक 12 व्होल्टचा सप्लाय आहे. तो 12 व्होल्टचा सप्लाय देण्यासाठी हा अडॅप्टर आहे. त्याने याला पॉवर लागते. पॉवर किती लागते? फक्त 4.5 वॅट पॉवर लागते. आणि ही पॉवर देण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर एक मल्टीपिन दिलेली आहे. तर ते मल्टीपिन अशी वापरल्यानंतर इकडे दोन कनेक्शन तयार होतात. एक तुमचं वॉशिंग मशीनसाठी कनेक्शन असतं आणि एक तुमचं ह्याच्यासाठी कनेक्शन असतं. तर ते कसं लागतं ते पण आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ते पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बघून घेऊया. आता हा वॉशिंग मशीनचा तुमचा पाईप आहे. त्या वॉशिंग मशीनचा पाईप आहे हा वॉशिंग मशीनचा प्लग आहे. हा इथून काढला, त्याच्या जागी तुमची हे लावला. इकडे तुमचं वॉशिंग मशीनचं जे कनेक्शन होतं ते लावलं आणि हा अडॅप्टर त्याच्या वरती लावला आणि हे चालू केलं. आता हा अडॅप्टर बघा इथे चालू होतोय पूर्णपणे. हा चालू झाला आणि याचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन आपण याला दिलं. त्याच्यामध्ये याला दिल्यानंतर हा 12 व्होल्टचा सप्लाय मिळाला त्याच्यामध्ये. आणि हा बघा याच्यावरचा लाईट चालू झाला. आता याच्यामध्ये आतमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार होतात. त्या लहरींमुळे तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये जे पाणी जातं त्या पाण्यामधला जो चिकटण्याचा गुणधर्म आहे तो नाहीसा होतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, हे आरओ प्रमाणे क्षार काढत नाही, हे क्षाराचा चिकटण्याचा गुणधर्म काढतं. आणि त्या चिकटण्याचा गुणधर्म आपला खरा प्रश्न आहे. त्याच्यामुळे द्रावण क्षमता वाढते आणि द्रावण क्षमता वाढल्यामुळे तुमच्या पाण्यामध्ये जी डिटर्जंट आणि तुमच्या पाण्याची जी रिएक्शन व्हायला पाहिजे, अभिक्रिया व्हायला पाहिजे ती व्हायला सुरुवात होते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याच्यामध्ये तुम्हाला हे लावायला किती सोपं आहे. आता दादा या व्हिडिओमध्ये एकच सांगतो की यांनी तुम्हाला फायदा काय काय होणार आणि याला मेंटेनन्स असतो का? याला मेंटेनन्स पूर्णपणे शून्य आहे. कारण हा जो पाईप आहे हा पाईप पूर्णपणे आतमध्ये रिकामा आहे. याच्यामध्ये जे काही पार्ट वापरले ते इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि हे पार्ट याची 1 वर्षाची गॅरंटी येते. आणि याचं लाईफ विचारलं ते आयुष्यभर वर्षानुवर्ष चालतं. त्याच्यानंतर हा अडॅप्टर आहे, हा अतिशय चांगल्या कंपनीचा अडॅप्टर आहे. याच्यामध्ये MRE नावाच्या कंपनीचा अडॅप्टर आहे. त्याच्यामध्ये अतिशय नावाजलेली कंपनी आहे. त्यामुळे आम्ही देताना सगळं सामान अशा पद्धतीने दिलंय. आणि महत्वाचं म्हणजे ऑटोफिल वॉटर कंडिशनरचा हा जो काही उपक्रम आहे वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर हा प्रॉफिट कमवण्याचा नसून हे जे तंत्रज्ञान आहे वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर हे जे तंत्रज्ञान आहे
हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांना जाणीव झाली पाहिजे की वॉटर कंडिशनर ही खरोखर एक सत्य गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आमच्या आरोसाठी युनिट आहेत, आमच्या वॉशिंग मशीनसाठी युनिट आहेत. हेच युनिट तुमचं डिश वॉशरला पण लागतं आणि याच्यामुळे डिश वॉशरला काय काय फायदे पडतात. डिश वॉशरच्या भांड्यांवरती डाग पडत नाही, डिश वॉशरचं लाईफ वाढतं. वॉशिंग मशीनमध्ये काय काय फायदे पडतात, तर पहिली गोष्ट म्हणजे वॉशिंग मशीनचा मेंटेनन्स पूर्णपणे शून्य होतो. त्याच्यानंतर वॉशिंग मशीनच्या आतमध्ये तुम्ही जे कपडे धुता त्यामध्ये डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड तुमचं कमी लागतं. तुम्हाला अँटी स्केलेंट जी पावडर असते ती वापरण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर तुमचा ड्रम क्लीन राहतो. डॉक्टर लाड म्हणून जे सांगलीचे गृहस्थ आहेत तर त्यांच्याकडे आमचं युनिट लागलेलं आहे, त्याला 3 वर्ष झाली. ते म्हणाले की सर 3 वर्षामध्ये आता आमच्या घरी एकदाही कोणीही टेक्निशियन घरी आलेलं नाही. त्याचा स्क्रीनशॉट त्यांचा जो टेस्टिमोनियलचा स्क्रीनशॉट आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीने वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर ही अतिशय सत्य आणि सुलापून तयार झालेली गोष्ट आहे. तर हा व्हिडिओ थोडासा लांब झाला, आमचे व्हिडिओ नेहमी लांब असतात पण ते इन्फॉर्मेटिव्ह असतात. तर या व्हिडिओबद्दल आपल्याला कसं वाटतं आणि याची ऑर्डर देण्यासाठी दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, कॉमेंट करा. धन्यवाद. नमस्कार, मी गिरीश चंदाने. आताच आपल्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे मी तुम्हाला वॉशिंग मशीन कसं लावायचं त्याचा व्हिडिओ दाखवतो. तर ही माझ्या लावायची ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा वॉशिंग मशीनचं बटन बंद करून घ्या, त्याची पिन काढा, त्याच्यामध्ये हा जो नळ आहे हा बंद ठेवा, हा नळ बंद ठेवा. त्याच्यामध्ये हा चालू असतो असा. आता हे बंद केला, ही वॉशिंग मशीन पुढे खेचा. ही वॉशिंग मशीन अशी पुढे घेऊया त्याच्यामध्ये. आणि इन्स्टॉलेशन एकदम सोपं आहे. हे बघा, या युनिटला तुम्हाला एक ब्रास फिटिंग आहे आणि एक नॉर्मल फिटिंग आहे. आपण काय करायचं, तर आपण आपला जो वॉशिंग मशीनचा पाईप आहे तो पाईप काढायचा आणि त्याच्यामध्ये तो पाईप काढायचा. हा बघा, हा पाईप काढला, हा पाईप ठेवला. त्याच्यानंतर हा जो पाईप आहे हा पाईप याच्यावर लावला. फुल टाईट करून घेतला. त्याच्यानंतर जो जुना पाईप होता तो जुना पाईप आहे तो याला लावला. याच्या आतमध्ये रबरचं फिटिंग आहे, हा बघा. हे आपलं वॉशिंग मशीनचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे. आता मशीन आपण परत मागे ढकलली त्याच्यामध्ये, पण त्याच्या आधी याला एक सप्लाय आहे, तो सप्लाय आपल्याला द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि तो सप्लाय इथे आहे, हा बघा याच्यामध्ये. आता सप्लाय लावण्यासाठी आपल्याला पहिले अडॅप्टर लावायला पाहिजे. आता आपल्याकडे एकच कनेक्शन आहे म्हणून आपण मल्टीपिन दिलेली आहे. बघा, ही मल्टीपिन आहे, ही मल्टीपिन इथे लावली. मल्टीपिन लावल्यानंतर आपले 2 कनेक्शन तयार झाले. एक आपलं वॉशिंग मशीनचं कनेक्शन, हे बघा, आणि एक आपला हा अडॅप्टर याचं कनेक्शन तयार झालं. त्यामुळे आपल्याला कोणत्याही इलेक्ट्रिशियनची गरज नाही. ही चांगली लांब वायर आहे, ही वायर हे केली. त्याच्यानंतर इकडे जो सप्लाय आहे याचा, हा सप्लाय आपण चालू केलेला, हा इकडे सप्लाय कनेक्ट केला. हे बघा, याच्यावरचा लाईट लागला असेल, हा लाईट लागला. त्याच्यामध्ये सप्लाय चालू केला, सप्लाय चालू केल्यानंतर लाईट लागला. त्याच्यानंतर हे बघा, आता हे दोन्ही कनेक्शन झालं त्याच्यामध्ये. इथे वॉशिंग मशीन पण चालू झाली, हे पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे वॉशिंग मशीनचं कनेक्शन हे पूर्ण झालेलं आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. इतकं ते लावायला खूप सोपं आहे. धन्यवाद.